या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण दशक 1 समाज 10 श्रीमद दासबोध नरदेहस्तवन याचे कथन करणार आहे. श्रीराम धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहे. जो जो की जे परमार्थला आहे तो तो पावे सिद्धते. खरोखरच हा नरदेह अत्यंत धन्य आहे, कारण त्याची अपूर्वता अशी आहे की या देहात परमार्थाचा जो छंद लागेल तो तो सिद्धीत जातो. या नरदेहाचेनी लागवेंगे, एक लागले भक्ती संगे. एकी परम वितरांगे, गिरिकंदरे सेविली. या नरदेहाच्या योगे कुणी परमेश्वराची भक्ती करू लागतात, तर कुणी अत्यंत वैराग्यशील असतील ते डोंगर कपारीत एकांतात जाऊन राहतात. एक फिरती तीर्थाटने, एक करीती पुरश्चरणे, एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले. कुणी तीर्थयात्रा करतात तर कुणी पुरश्चरणे करतात. काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करण्यात दंग होतात. एक तपे करू लागले, एक योगाभ्यासी माह्यबले, एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री व्युत्पन्न. कुणी तपाचरण करतात तर कुणी फार श्रेष्ठ योगाभ्यासी बनतात. कुणी अभ्यास करून वेदशास्त्रात पारंगत होतात. एकी हट निग्रह केला, देह अत्यंत पिडिला. एकी देव ठाई पाडिला, भावार्थ बळे. कुणी हटयोगाचा अभ्यास करून देह कष्टवितात, तर कुणी भावभक्तीच्या योगे बसल्या जागी देवाचा साक्षात्कार करून घेतात. एक महानुभाव विख्यात, एक भक्त झाले ख्यात. एक सिद्ध अकस्मात गगन ओळगती. कुणी प्रसिद्ध महानुभाव असतात, तर कुणी भक्त म्हणून कीर्ती मिळतात. कुणी योग्याभ्यासाने सिद्धी प्राप्त करून आकाशात संचार करू लागतात. एक तेजी तेजची झाले, एक जळी मिळून गेले. एक ते दिसतची अदृश्य झाले वयो स्वरूपी. कुणी तेजोरूप होऊन तेजात विलीन होतात, तर कुणी जळात विरघळून जातात. कुणी पवनजय करून वायुरूप होऊन एकाकी अदृश्य होतात. एक एकची बहुधा होती, बेक देखतची निघोनी जाती. बेक बैसले असताची भ्रमती, नाना स्थानी समुद्री. कुणी एक असून अनेक रूपे धारण करतात, तर कुणी पाहता पाहता गुप्त होतात. कुणी एका जागी बसलेले असूनही नाना स्थळी समुद्रादी ठिकाणी फिरून येतात. एक भयानकावरी बैसती, एक अचेतने चालविती. एक प्रेते उठविती, तपोबळे करुनी. कुणी व्याघ्रादी हिंस्र पशुवर स्वार होतात, तर कुणी जड भिंती इत्यादींचा चालवितात. कुणी आपल्या तपोबलाने मेलेल्या माणसासही जिवंत करतात. एक तेजे मंद करीती, एक जळे आटविती. एक वायो निरोधिती विश्वजनांचा. कुणी तेजाला मंद करतात, तर कुणी त्याला क्षय कोरडे करतात. तर कुणी जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात. ऐसे हटनिग्रही कृतपद्धी, जयासो ओवळ्या नाना सिद्धी. ऐसे सिद्ध लक्षावधी होऊनी गेले. कुणी अत्यंत दृढ निश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवतात. असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहे. एक मनोसिद्ध, एक वाचा सिद्ध, एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध. ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले. कुणी मनोसिद्ध असतात, म्हणजे जे जो संकल्प करतील तो सिद्धीत जातो. तर कुणी वाचासिद्धी असतात, म्हणजे जे बोलतात ते तात्काळ खरे होते. कुणी अल्पसिद्धी म्हणजेच लहान सहान सिद्धी प्राप्त केलेले असतात. तर कुणी सर्वसिद्ध म्हणजे अष्टमहसी सिद्धी प्राप्त झालेले असतात. असे नाना प्रकारचे सिद्ध पुरुष कीर्ती मिळवून गेलेले आहे. एक नाना विधा भक्ती राजपंथे, गेले तसले परलोकांच्या निजस्वार्थे. एक योगी गुप्त पंथे, ब्रह्मभुवना पावले. कुणी नवविधा भक्तीच्या राजमार्गाने जाऊन भवसागर तरून गेले, तर
स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन ज्यांनी जन्म सार्थकी लावला, कुणी योगी सुप्रुमेच्या गुप्त मार्गाने ब्रह्मलोकास गेले, एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले, एक कैलासी बैसले शिवरूपी होऊनी. कुणी वैकुंठास गेले, कुणी सत्यलोकात राहिले, तर कुणी शिवरूप होऊन कैलासात जाऊन राहिले. एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक ते उडगणी बैसले, एक ते क्षीरसागरी. कुणी इंद्रलोकी इंद्र झाले, तर कुणाला पितृलोक प्राप्त झाला, कुणी नक्षत्र मंडळात जाऊन बसले, तर कुणी क्षीरसागरात जाऊन राहिले. श्लोकता, समीपता, स्वरूपता, सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले. श्लोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या 4 मुक्तींपैकी ज्याला या मुक्तींची इच्छा होती त्याप्रमाणे ती मुक्ती त्यांनी मिळवली. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत, ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा. याप्रमाणे या नरदेहाच्या साह्याने अनेकांनी स्वहितासाठी प्रयत्न केले. सिद्ध साधू संत यांची अशी अनंत उदाहरणे आहेत, म्हणून अशा या अपूर्व नरदेहाचे किती वर्णन करावे. या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. या नरदेहाच्या नाना प्रकारची साधने करून आणि मुख्यतः सारासार विचार करून अनेक जीव मुक्त झाले आहेत. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सोडून स्वानंदे सुखी झाले. या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम पदे मिळवली. देहाची अहंता सोडून स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन ते स्वानंदाने सुखी झाले. नरदेही येऊन सकळ उदरागती पावळे केवळ, येथे संशयाचे मूळ खंडून गेले. या नरदेहात आल्यानंतर विवेकाच्या साह्याने सर्व संशयाचे निरसन झाल्याने अनेकांना सद्गतीचा लाभ झाला आहे. पशुदेही नाही गती ऐसे सर्व तो बोलती, म्हणून नरदेहाची प्राप्ती परलोकाची. पशुदेहात विवेक नसल्याने उत्तम गती प्राप्त करून घेता येत नाही असे सर्व सांगतात. म्हणून हा नरदेह प्राप्त झाला असताना उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी. संत महंत ऋषी मनी, सिद्ध साधू समाधानी, भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी, विरक्त योगी, तपस्वी तत्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर, संन्यासी, षडदर्शनी, तापसी यांनी नरदेहातच अशी योग्यता प्राप्त केली. म्हणून नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ, जयाचे चुके अरिष्ट, येम यातनेचे. म्हणूनच सर्व देहांमध्ये नरदेह सर्वात श्रेष्ठ आहे, कारण या देहातच यमयातना रूपी अरिष्ट चुकविण्याची संधी प्राप्त होते. नरदेहा स्वाधीन सहसा नवे पराधीन, परंतु हा परलोकी झिजवून कीर्तिरूपे उरावा. नरदेह सहसा पराधीन असत नाही, स्वाधीनच असतो, म्हणून याला परलोकात झिजवून कीर्तिरूपे उरवावा. अश्व ऋषभ गाई म्हैसी, नाना पशु स्त्रिया दासी, कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरील. घोडा बैल गाई म्हशी तर नाना पशु व स्त्रिया विशेषतः दासी यांना जर कृपाळूपणे मोकळेपणे सोडले तर त्यांना कुणीही धरून नेईल. तैसा नवे नरदेहो इच्छा जाव अथवा राहो, परी यास कोणी पाहे बंधन करू शकेना. पण पुरुष देहाची स्थिती तशी नाही. त्याची इच्छा असेल तर त्याने घरात राहावे वा बाहेर जावे, पण त्याला कुणी पारतंत्र्यात ठेवू शकत नाही. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता, अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास न ये. नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही, अथवा तो थोटा असेल तरी त्याने परोपकार करता येत नाही. नरदेह अंधिला तरी तो निपटीची वाया गेला, अथवा बधीर जरी असलेला तरी निरूपण नाही. नरदेह अंध असला तरी तो निपटीच्या वाया गेला, अथवा बधीर जरी असला तरी निरूपण नाही. नरदेह अंधळा असेल तर तो पूर्णपणे वायात जातो, अथवा बहिरा असेल तर श्रवण निरूपणाच्या योगी पडत नाही.
नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका, अशक्त रोगी नासका तरी तो निष्कारण. नरदेह मुका असेल तरी या मनातील शंका बोलून दाखवता येत नाही, त्यामुळे त्यांचे निरसन होत नाही. किंवा तो अशक्त रोगी किंवा सडलेला असेल तरी तो कुचकामाचा असतो. नरदेह असिला मूर्ख अथवा फेंपऱ्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरर्थक निश्चयसी. नरदेह लाभला असून तो प्राणी मूर्ख असेल अथवा त्याला फेफरे अथवा संबंधाची बाधा वगैरे असेल तर तो निश्चितपणे निरर्थकच जाणावा. तुके हे नसता वेंग नरदेह आणखी सकळ सांग, तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे. की ही व्यंगे नसून चांगला आरोग्य संपन्न धडधाकट नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तात्काळ परमार्थ मार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मूर्ख कसे भ्रमले माया जळी. उत्तम निर्व्यंग नरदेह प्राप्त झाला असतानाही जे परमार्थ बुद्धी विसरतात ते मूर्ख लोक मायेच्या जाळ्यात सापडून भ्रमात अथवा फिरून जन्म मरणाच्या चक्रात सापडतात. कृतिका खणून घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले, परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी. जमीन खणून लोक घर बांधतात व हे आपले घर अशी दृढ समजूत करून घेतात, पण वास्तविक ते अनेकांचे असते हे त्यांना कळत नाही. मनुष्य म्हणती घर आमचे, पाली म्हणती घर आमचे, मक्षिका म्हणती घर आमचे निश्चय येसी. उंदीर म्हणतात हे घर आमचे आहे, पाली म्हणतात हे घर आमचे आहे, माशा ठामपणे म्हणतात की हे घर आमचे आहे. कांतण्या म्हणती घर आमचे, मुंगळे म्हणती घर आमचे, मुंग्या म्हणती घर आमचे निश्चय येसी. याचप्रमाणे कांतण्या मुंगळे मुंग्या घर आमचे आहे असे म्हणतात. विंचू म्हणते आमचे घर, सर्प म्हणते आमचे घर, दुरळे म्हणते आमचे घर निश्चयेसी. विंचू सर्प दुरळे घर आमचेच म्हणतात. भुंगे भ्रमर म्हणते आमचे घर, बिंगोऱ्या म्हणते आमचे घर, अळीका म्हणते आमचे घर. काष्टांमध्ये भुंग्या भुंगरीची अळी व किडे म्हणतात की लाकडातच आमचेच घर आहे. मांजरे म्हणते आमचे घर, श्वाने म्हणते आमचे घर, मुंगसे म्हणते आमचे घर निश्चयेसी. मांजरे कुत्री मुंगसे इत्यादी प्राणी घर आमचे आहे असे म्हणतात. पुंगळ म्हणते आमचे घर, वाळव्या म्हणते आमचे घर, पिसवा म्हणते आमचे घर निश्चयेसी. पुंगळ वाळव्या पिसवावं घर आमचेच आहे असे म्हणतात. डेकून म्हणते आमचे घर, चांचण्या म्हणते आमचे घर, घुंगुरडी म्हणते आमचे घर निश्चयेसी. पिसोळे म्हणते आमचे घर, गांदिले म्हणते आमचे घर, सोट म्हणते आमचे घर आणि गोंबी. पिसोळे गांधीळ माशा सोट आणि गोमा हे सुद्धा घर आमचेच आहे असे म्हणतात. बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार, समस्त म्हणते आमचे घर निश्चयेसी. अशा प्रकारचे खूपसे किडे त्यांचे किती म्हणून वर्णन करावे. सर्वच म्हणतात की निश्चित हे घर आमचेच आहे. बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार, समस्ती म्हणते आमचे घर निश्चयेसी. पशु म्हणते आमचे घर, दासी म्हणते आमचे घर, घरची म्हणते आमचे घर निश्चयेसी. पशु दासी घरातील माणसे सर्वच म्हणतात की घर आमचेच आहे. पाहुणे म्हणते आमचे घर, मित्र म्हणते आमचे घर, ग्रामस्थ म्हणते आमचे घर निश्चयेसी. एवढेच नव्हे तर पाहुणे मित्र ग्रामस्थ हे घर आमचेच आहे असे म्हणतात. तस्कर म्हणते आमचे घर, राजकी म्हणते आमचे घर, आग म्हणे आमचे घर भस्म करू. यात तो राजकीय अधिकारी एवढेच नव्हे तर अग्नी म्हणतो की घर माझे आहे, याला मी जाळून खाक करतो. समस्त म्हणते घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे घर माझे माझे, शेवट जड झाले बोजे टाकीला देश. त्याप्रमाणे सर्वच म्हणतात की घर माझे आहे, तसा मूर्खही म्हणतो की घर माझे आहे. शेवटी त्या घराचे ओझे होते व ते सोडून किंबहुना देशही सोडून त्याला जावे लागते. अवघी घरे भांगली, गावाची पंढरी पिडिली, मग ते गृही राहिली अरण्य श्वापते. अशा प्रकारे कधी कधी गावातील सर्वच घरे कालांतराने पडतात व सर गावच ओस पडते. अखेर या घरातून अरण्यातील हिंस्र श्वापदे येऊन राहतात. किडा मुंगी वाळवी मुशक त्यांचेच घर हे निश्चयात्मक, हे प्राणी या बापुडे मूर्ख निधून गेले. वास्तविक हे घर किडा मुंगी वाळवी उंदीर यांचेच असते. माझे माझे म्हणणाऱ्या मूर्खाला मात्र ते सोडून निघून जावे लागते. ऐसी गृहांची स्थिती मिथ्याली आत्मप्रचिती, जन्म 2 दिसांची वस्ती कोठे तरी करावी.
घराची स्थिती अखेर अशी होते व आपण यास माझे माझे म्हणतो ते खरे नसते असा अनुभवही येतो. म्हणून जन्म म्हणजे या जगातील 2 दिवसांची वस्ती आहे जाणून ती कुठेतरी करावी, अर्थात कुठल्याही जागेची असं धरू नये. आता देहासंबंधी विचार करू लागलो तर कळून येते देह म्हणावे आपले तरी हे बहुता करणे निर्मिले, प्राणी यांच्या माथा घर केले वा मस्तकी बक्षिती. आता देहासंबंधी विचार करू लागलो तर कळून येते की हा देह आपण आपला म्हणतो पण ते खरे नाही. हा देहही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ अशा माणसांच्या डोक्यात घर करतात आणि त्यांचे डोके खातात. रोमे मुळी किडे बक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये दंत होती प्रत्यक्ष प्राणी यांच्या. रोमरंध्राच्या मुळाशी राहून किडे मांस खातात. कुठे खांडूक झाले तर त्यातही किडे पडतात. पोटात दंत होतात हे तर आपण पाहतो. कीड लागे दातासी, कीड लागे डोळ्यांसी, कीड लागे कर्णासी आणि गोमाशा बसती. दातांना कीड लागते, डोळ्यांना कीड लागते, कानांना कीड लागली की तेथे गोमाशा गर्दी करतात. गोचीड अशुद्ध सेविती, चामवा मासात घुसती, पिसोळे चावून पळती अकस्मात. गोचीड रक्त पितात, चामवा मासात घुसतात, मग पिसवा अकस्मात दंश करून पळून जातात. भोंगे गोंधळे चाविती, गोंबी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्पदंश करती, कानटे पुरसी. भुंगे व गांधील माशाला चावतात व गोमा आणि जळवा रक्त पितात. विंचू साप कानटे व फुरसी दंश करतात. जन्मून देह पाळले ते अकस्मात व्याधे गेले, का ते लांडगीच बक्षिले बळात्कारे. जन्माला आल्यापासून देहाचा सांभाळ करावा तर अकस्मात वाघ त्यास उचलून नेतो किंवा बळजबरीने मारून लांडगास त्यास खाऊन टाकतो. मुशके मार्जर दंश करती, श्वाने अश्वे लोले तोडिती, रिसे मरकटे मारिती कामाविसर करुनी. उंदीर मांजर त्याला दंश करतात, कुत्री घोडे वगैरे त्याचे लचकी तोडतात, अस्वले माकडे कसावीस करून मारतात. उष्टरे डसोन उचलिती, हस्ती चिरडून टाकती, ऋषभ टोचून मारिती अकस्मात. उंट चावून उचलून फेकून देतात, तर हत्ती पायाखाली चिरडून टाकतात, बैल शिंगाने टोचून अकस्मात मारून टाकतात. तस्कर तडा तंडा तोडिती, भूते झडपोन मारिती, असो वा देहाची स्थिती ऐसी असे. चोर तडातडा शरीराचे तुकडे करतात, तर भूते अंगात संचार करून मारतात, असो या देहाची स्थिती अशी आहे. ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमचे, परंतु खाजे शिवांचे तापत्री बोलिले. या दृष्टीने विचार केला तर हा देह पुष्कळांचाच आहे, पण मूर्ख माणूस त्याला माझा असे समजतो. हे देव परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले नाही, तरी हे वैर्धची गेले नाना आघाते मृत्यूपंथे. या दृष्टीने विचार केला तर देह पुष्कळांचाच आहे, पण मूर्ख माणूस त्याला माझा असे समजतो. वास्तविक ते अनेक जीवांचे पक्ष आहे. ताडपत्रय वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितलेली आहे. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही, तर ते वैर्धची गेले नाना अदाते मृत्यूपंथे. नरदेह परमार्थासाठी लावला तर त्याचे सार्थक होते, नाहीतर नाना प्रकारच्या आघातांनी तो मृत्यू पावतो. असो जे प्रापंचिक मूर्ख ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खांचे लक्षण काही एक पुढे बोलिले असे. नरदेह परमार्थासाठी लावला तर त्याचे सार्थक होते, नाहीतर नाना प्रकारच्या आघातांनी तो मृत्यू पावतो. असो जे प्रापंचिक सुखात घडलेले मूर्ख लोक असतात ते परमार्थाचे सुख काय जाणणार. अशा मूर्खांची काही लक्षणे पुढे सांगितलेली आहे. इति श्री दासबोते गुरु शिष्य संवादे नरदेह स्तवन निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक पहिला समाप्त.